पार्लर अजून व्हायचंय. आणि हा, या मंथ मध्ये आमच्या मम्मीचा बर्थडे असतोय, त्यामुळे शक्यच नाही लई आवड व खर्च होणार आहे. आम्ही काही तुला पैसे देऊ शकत नाही. हा, अगदीच तुला 500 रुपये हवे असतील तर यू आर वेलकम. वहिनी साहेब, मला हलक्यात घेण्याची चूक करू नका आणि माझ्या शेपटावर पाय द्यायला तर जाऊच नका, नाहीतर ही अपर्णा सुजितराव ढाले पाटील लय महागात पडेल तुम्हाला. ताटायला लागली का आमच्यावर? हो. आणि तेही तुमच्याच वागण्यामुळे. मदत नसेल करायची तर सरळ तसं सांगायचं. या असल्या चिप्पाड गोष्टी मला सांगायच्या नाहीत. आणि अजून एक, मी कधीच कोणाचा कसलाच हिसाब बाकी ठेवत नाही. तुमचाही हिसाब सव्याज परत केला असता, पण आज तुम्ही जे काय वागलात ना ते विसरू नका. केशव, किती गोड भाजी केली. जा तिकटाचं काहीतरी घेऊन या. बरोबर भैया साहेब, तुम्ही दिलेलं मौल्यवान मार्गदर्शन पावलेलं आहे. आमचं मौल्यवान मार्गदर्शन वगैरे काही नाहीये. मौल्यवान व्यक्तीकडून तुम्ही ऐकलाय आणि कन्व्हिन्स झालाय. आता मला कळून चुकलंय सुजित, जर तुला कन्व्हिन्स करायचंय तर त्या मौल्यवान व्यक्ती थ्रूच आम्हाला जावं लागणार. पण नाहीस, तू जायचं ठरवलं याचा आनंद आहे. या घरात अजून बाकी लोक आहेत, त्यांना एक कान डोळे आहेत. तेव्हा कोड्यात बोलू नका, सगळ्यांना समजेल असं बोला. आय अग्री दादासाहेब. नाही, भैया साहेबांची इच्छा होती की मी आणि अपर्णानं देवदर्शनाला जावं. देव आणि तुम्ही, तसंही त्यांच्या बोलण्याला हरताळच फासला असेल तुम्ही, नाही का? दादासाहेब, तुम्ही आमच्या बाबतीत रॉंगच प्रिडिक्ट करता राव. आम्ही भैया साहेबांचा शब्द वरच्यावर झेललाय. आम्ही जातोय देवदर्शनाला. अगं बाई, काय रणजित भाऊजी, यांच्या संसाराची फारच काळजी करता बाई तुम्ही. कोणाच्याही कोंबड्याने का होईना आरवलं हे महत्वाचं. बरं, आपली गाडी घेऊन जा, सावकाश जा, सावकाश या. आणि ती गाडी आहे, गाडी म्हणूनच चालव, विमान म्हणून नाही. भैया साहेब, तुम्ही काय मला लहान पोरासारखं समजताय हो? लग्न झालं माझं आता, आणि मी एकदम सेफ अँड सिक्युअर गाडी चालवतो, काय विषय नाही. हा, अगं बाई, हो का? मग मागे एकदा गाडी चालवताना दादासाहेबांना घाम फोडला होतास तू, आठवतंय का? चांगलं आठवतंय. अगं बेबी मावशी, तुला डिटेल माहित नाहीये त्या किस्स्यातले. काय झालं, मी आणि दादासाहेब गाडीतनं जात होतो. दादासाहेबांनी 2-3 वेळा मला अक्कल शिकवून त्यांची पॉवर दाखवली, पण मी त्यांच्या गाडीची पॉवर टेस्ट केली. गाडी जेव्हा थांबली तेव्हा दादासाहेबांना घाम फुटला होता. है की नाही दादासाहेब? आणि त्याच दिवशी तुम्ही घर सोडलं, नाही का सुजितराव? सुजित भाऊजी, तेव्हा यांचा नुकताच संसार सुरू झाला होता, दुसरा. तुमचा पहिलाच आहे, सांभाळून. सुजित, खरंच गाडी जरा सांभाळून चालव. ही 2 जीवांची आहे, सांभाळून जरा.
काय ग अपर्णा? सॉरी, काय झालं? एवढ्याच संसारात रमलीस का काय? इश्श, अग नीलाजऱ्या सुजितला लाजरी बायको मिळालीये. सॉरी, काय झालं होतं बेबी मावशी? त्याला जरा गाडी नीट चालवायला सांग. 2 जीवाची आहेस बाई, सांभाळून जा दोघही. हो, सांभाळून जातो आम्ही. आणि किती काळजी करता हो बेबी मावशी तुम्ही माझी. अग मग तू माझी लाडकी सून आहेस. संजूताईंपेक्षा? मग कधी निघताय? नेक्का मी देरी क्यों? जेवण झालं की लगेच निघायचं. हा, गुड. अहो, एक सांगायचं राहिलं, आपण थोडं उशिरा निघालो तर चालेल का? का? मी जरा घरी जाऊन येते. मग हे काय गरज तर आहे ना तुझं. अहो तसं नाही, पण मी जरा मामांकडे जाऊन येते. कालपासून आमची भेट नाही. तसं एकच दिवस झालाय, पण त्यांना सवय नाही हो माझ्याशिवाय राहायची. तेव्हा जरा पटकन जाऊन भेटून येते, मग आपण लगेच निघू. चालेल ना? जा की मग, त्यात काय एवढं. हे बघ, तुला माझी परमिशन मागायची गरज नाही. तुला जिथं जायचंय तिथं जा. हा, नाही, आणि तू परमिशन मागूच नको. येत्या काही दिवसात सुजित तुला प्रत्येक गोष्टीची परमिशन मागणार आहे. घ्या. कालच लग्न झालं आणि आजच या घरातल्यांसमोर हात पसरायची वेळ आणली धनुमामा. ती राजश्री जरा जास्तच शिप्पारशी करत होती, पण गेली उडत. तू नाही तर नाही. बेबी मावशी काय त्यांच्या लाडक्या सुनेला पैसे द्यायला नाही म्हणायचे. बेबी मावशी, बेबी मावशी, बेबी मावशी. बेबी मावशी, मावशी. मावशी, बेबी मावशी. गेल्या कुठे म्हणायचं या? इथं तो मामा डोक्यावर बसलाय, इथं ही बाई जागेवर नाही. काय करू, काय सुचना झालंय. असं म्हणतात का ढाले पाटलांच्या घरात नुसतं झाडलं तरी हजारो रुपये तर सहज निघतील. बघूया निघतात का ते.